मला Hey guys, welcome to my channel. वी आर गोइंग ऑन Vacation. व्हॅकेशन. सांग इज गोइंग टू अ Dabdaba. धबधबा. सगळ्यांना घेऊन जायचं आपल्यासोबत. त्यांना म्हणा तुम्ही पण चला आमच्या सोबत. Yes, तुम्ही पण या. तुम्ही चला बोर फिरायला. माझा दादीचा बर्थडे आहे. थंबनेल तुम्ही बघितलंच असेल. सो आम्ही चाललो आहे सनीज वर्ल्ड. बॅकपॅक केल्या, गाडीमध्ये टाकल्या आणि निघालो 2 दिवसाच्या रिलॅक्सिंग व्हॅकेशनसाठी आणि माझ्या हजबंडचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी सनीज वर्ल्डला. सनीज वर्ल्ड इट्स अ रिसॉर्ट ॲज वेल ॲज अ ॲडव्हेंचर पार्क. सो मी तुम्हाला आम्ही 2 दिवस तिथे काय काय मज्जा केली हे सगळं दाखवणार आहे. सो हे इतकं पुण्यात जवळ होतं आहे. ॲक्च्युली ते आहे सुसगाव, पुण्याचाच भाग आहे. सो आम्ही लवकर पोहोचलो तिथे आणि ही आहे सनीज वर्ल्डची एंट्रन्स. आणि मग आम्ही एंट्री केली आणि एंट्री करताच यू विल सी लश ग्रीनरी. आय मीन सगळीकडे जिकडे बघणार तिकडे ग्रीनरीज दिसणार आहे तुम्हाला. आणि बिकॉज ऑफ दिस वेदर आय मीन खूप छान सगळीकडे वातावरण होतं. इतकं पीसफुल वाटत होतं. इवन द एंट्री केल्या केल्या असं वाटतच नव्हतं की आम्ही पुण्यातच आहेत. सो आम्ही पोचलो आणि मग आम्ही आमची गाडी रिसेप्शनजवळ पार्क केली. रिसेप्शनकडे गाडी पार्क केली आणि हा आहे रिसेप्शनच्या बाहेरचा एरिया आणि अथांगला जिथे पाणी दिसेल तो धावत त्या पाण्याकडे जाणारच आहे. मग त्याला आम्ही मम्मासोबत खेळू दिलं आणि आम्ही गेलो रिसेप्शनला चेक इन करायला. चेक इन टाईम वॉज 2 PM बट आम्हाला पोचायला 2:30 झालेले. वीकेंड असल्यामुळे खूप गर्दी होती. बट तिथे एकच पर्सन होता हू वॉज रिस्पॉन्सिबल फॉर चेक इन अँड चेकआउट. देअर शुड हॅव बीन 2 पर्सन्स आय फील. सो आम्ही थोडा वेळ पूल खेळलो आणि मग आम्हाला रूम भेटले आणि आमचा रूम होता जॅस्पर विच वॉज नियर बाय टू रिसेप्शन ओन्ली. सो एक स्टँड अलोन बिल्डिंग आहे ज्यात खूप सारे रूम्स आहे ऑन ईच फ्लोअर. सो आम्ही 2 रूम घेतले होते. हा आहे रूम टूर. बेड आहे त्यात आणि क्लीनलीनेस पण खूप छान होता. टीव्ही युनिट आहे आणि 2 पीपलसाठी हे खूप छान आहे. अँड देअर इज अ मिरर अँड अ कबर्ड वेअर यू कॅन कीप युअर थिंग्स. आणि बाथरूम पण बघा गाईस, इट्स टू बिग आणि इवन इट वॉज क्लीन. देन आम्हाला भूक लागली होती तर मग आम्ही गेलो त्यांच्या हिलटॉप रेस्टॉरंट रुबीला. आणि ते रेस्टॉरंटच्या बाहेरही बघा खूप ग्रीनरी आहे. हे रेस्टॉरंट हिलटॉपला असल्यामुळे आपल्याला पुण्याचा व्ह्यू पण दिसतो. आणि या रेस्टॉरंटच्या बाजूलाच आहेत सनीज वर्ल्डचे मूनस्टोन टाईप ऑफ रूम्स. प्रत्येक रूमची टाईप वेगळ्या असल्यामुळे प्रत्येकाचे टॅरिफ्सही वेगळे आहेत. आणि हे अगदी रुबी रेस्टॉरंटच्या बाजूलाच आहेत. सो 15 ऑगस्ट असल्यामुळे तिथला माहोलही खूप छान होता. सो आम्हाला उशीर झाला होता. सो आम्ही पटकन ऑर्डर केलं जेवायला आणि मग आम्ही लंच केला आणि बाय द टाईम अथांग वॉज प्लेइंग. आमचं जेवण होत होत वाजले 4 आणि हायटीचा टाईम असतो 4:30. सो इन्स्टेड ऑफ गोइंग बॅक टू रूम वी डिसाइडेड टू एक्सप्लोर द प्रॉपर्टी अँड लुक ॲट इट. तिथे एक मागे खूप मोठं ग्राउंड आहे बिहाइंड द हिलटॉप रेस्टॉरंट. आणि अथांगला एवढं मोठं ग्राउंड मिळाल्यावर तो खूप खेळला, खूप फिरला, खूप धावला आणि प्रचंड थकला पण असणार आहे. या एरियामध्ये आय थिंक खूप मोठा ग्राउंड असल्यामुळे लोकं क्रिकेटही खेळतात. कॉर्पोरेट जेव्हा टीम येतात तेव्हा हे ग्राउंड खूप छान आहे टू प्ले द क्रिकेट. आणि मीनवाईल अथांग जेव्हा मस्ती करत होता, पाऊस आला आणि वी हॅव टू गो बॅक आणि हायटीचा टाईम झालाच होता. सो आम्ही गेलो चहा आणि कॉफी प्यायला आणि ह्या वेदरमध्ये चहा आणि कॉफी घेण्याची मजाच वेगळी असते. चहा पिऊन आम्ही गेलो आमच्या रूममध्ये. मग आम्ही थोडा रेस्ट केला. मग आलो डिनरला. इथे ॲक्च्युली त्यांच्या पॅकेजमध्ये असतं फक्त ब्रेकफास्ट आणि फूड यू हॅव टू ऑर्डर युअरसेल्फ इन द रेस्टॉरंट. सो आम्ही आमचं डिनर केला आणि इथे बघा वाइब खूप छान होती. लुक ॲट हिज एक्सप्रेशन गाईज. त्याला ज्यूस हवा होता आणि ज्यूस भेटल्यानंतर ही वॉज सीइंग सो सॅटिस्फाईड. आता काय मम्मा गॉट रेडी. काय आहे सांगास? इट इज डॅडीज Birthday. बर्थडे.
दिस इज द नेक्स्ट डे गाईज. सो आम्ही मॉर्निंगला सगळेजण रेडी होऊन निघालो ब्रेकफास्ट करायला आणि आजचा दिवस होता खूप एक्साइटमेंटवाला. सो सगळेजण रेडी झालो, निघालो ब्रेकफास्ट करायला आणि लुक ॲट द मॉर्निंग व्ह्यू. सो पीसफुल. हॅपी बर्थडे. मग आम्ही ब्रेकफास्ट करून आलो, चेंज केलं आणि निघालो फुल डे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीला. माय हजबंड लाइक्स टू डू ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज अ लॉट. सो आम्ही गेलो रिसेप्शनला आणि तिथे आहेत मल्टिपल ऑप्शन्स लाइक फुल डे ॲक्टिव्हिटी, हाफ डे ॲक्टिव्हिटी. यू कॅन टेक अ स्क्रीनशॉट इफ यू वॉन्ट टू नो हाऊ मेनी ॲक्टिव्हिटीज आर कव्हर्ड. सो आमच्यासाठी आम्ही घेतलं फुल डे ॲक्टिव्हिटी आणि इफ यू आर स्टेइंग देअर देन फुल डे ॲक्टिव्हिटीचे चार्जेस तुम्हाला पडतील 560 आणि इफ यू आर नॉट स्टेइंग देअर देन फुल डे ॲक्टिव्हिटी इज कॉस्टिंग यू अराउंड 1000. सो हा त्यांचा पूर्ण एरिया आहे जिथे पूर्ण ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहेत इन्क्लुडिंग किड्स अँड अडल्ट्स. सो वी स्टार्टेड टू एक्सप्लोर की आम्हाला कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत. सो आम्ही ऑलरेडी डिसाईड केलं होतं की आम्हाला स्टार्ट करायचं आहे फ्रॉम रॉक क्लाइम्बिंग. मग आम्ही गेलो रॉक क्लाइम्बिंग करण्यासाठी आणि तिथे आहे रॉक क्लाइम्बिंग आणि ऑब्स्टॅकल रेस हे आजूबाजूलाच आहे. सो आम्ही फर्स्ट तिथेच गेलो. प्रत्येक ॲक्टिव्हिटीच्या ठिकाणी एक सेफ्टी पर्सन असतो हू गाइड्स यू हाऊ टू डू दॅट ॲक्टिव्हिटी. ओके। जब आप राइट लेग से पुश करोगे तो लेफ्ट हैंड को आगे कीजिएगा। ओके। और लेफ्ट हैंड से पुश कीजिएगा तो राइट हैंड आगे कीजिएगा। ठीक है। ओके। आपका ये बॉडी वेट 1 सेकंड में कैरी करके आपको नीचे धीरे धीरे पर डिसेंड भैया मैं करेगा। उतना ऊपर चढ़ूंगी नहीं ऐसे लग रहा है आप मुझे. चढ़ जाओगे, आप कोशिश तो करो। चढ़ जाऊंगी. Yes. उभे नाही करायचे, आडवे ठेवायचे. पायाने पुश करायचे, हाताने फक्त बॅलन्स करायचं. चलिए चलिए। यस, हैंड्स को आगे ऊपर लीजिए मैम। यस, हेड से ऊपर हैंड्स। हाँ, ओके। देखिए सर को फ्लो कीजिए। यस, बस। Okay. Yes. I can look at you. चलिए गुड, चलिए चलिए चलिए। मी ॲक्च्युली हाफ वेच करू शकले आणि देन आय केम डाऊन आणि लुक ॲट हिम. पूर्ण ॲक्टिव्हिटी त्याने परफॉर्म केलेली आहे. नॉट ओन्ली वन्स, ही डिड इट ॲक्च्युली ट्वाईस. सो कुडोज टू हिम. ही इज ॲक्च्युली अ ॲडव्हेंचर पर्सन अँड अ व्हेरी स्ट्रॉंग मॅन. वन्स इट्स डन यू जस्ट हॅव टू होल्ड द रोप अँड यू विल ऑटोमॅटिकली कम डाऊन. पहिल्यांदा थोडी भीती वाटते, ट्रस्ट मी. मग आम्ही गेलो नेक्स्ट ॲक्टिव्हिटीजसाठी आणि तिथे आम्हाला त्यांनी पुन्हा सेफ्टी गिअर्स लावले आणि मग आम्ही निघालो ॲक्टिव्हिटी करायला. या ॲक्टिव्हिटी 3 लेवलमध्ये डिवायडेड आहे. फर्स्ट लेवल, एका लेवलला तिथे आहेत 5 ॲक्टिव्हिटीज आणि इवन प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला सिम्पल, मीडियम अँड देन लिटिल बिट हार्ड असं दिसेल. आणि आता तुम्ही बघून घ्या, माझा हजबंड इज डुईंग लाईक अ मक्खन आणि देन यू विल सी हाऊ आय डिड इट. ऑनेस्टली काही ॲक्टिव्हिटी मला सिम्पल गेल्या आणि काही ॲक्टिव्हिटी वॉज रिअली टफ फॉर मी. बट या आय थिंक एकदा केल्यानंतरची जी फीलिंग आहे ती खूप छान आहे. सो आय थिंक यू शुड मस्ट ट्राय इट. सो ही आहे फर्स्ट लेवलची थर्ड ॲक्टिव्हिटी. प्रत्येक स्टेजला जाऊन तुम्हाला सेफ्टी गिअर्स हे पुन्हा अटॅच करावे लागतात आणि देन यू शुड स्टार्ट युअर ॲक्टिव्हिटी बिकॉज सेफ्टी इज ऑलवेज फर्स्ट. ही स्टेज पण इट वॉज सिम्पल आणि वॉज इझी टू डू. देन ही थोडीशी टफ होती, वेअर इज तुम्हाला बॅलन्स करणं इज इम्पॉर्टंट. अँड नाव इट्स माय टर्न. लुक ॲट मी, आय एम डुईंग सो इझिली राईट. नथिंग टू वरी. ही स्टेप मला डिफिकल्ट वाटली. म्हणजे इथे 3 ब्लॉक्स एकत्र आहेत दॅट इज स्टील इझी, बट ट्रान्सफरिंग फ्रॉम दोज ब्लॉक्स इज क्वाईट डिफिकल्ट टास्क ॲक्च्युली. देन मी पण माझ्या फर्स्ट लेवलच्या ॲक्टिव्हिटीज पूर्ण केल्या आणि मग आम्ही गेलो सेकंड लेवलला. सेकंड लेवलमध्ये ही फर्स्ट स्टेज होती विच लुक्स इझी बट quite difficult to transfer from that one block to another. And then this one was also, I was feeling की मी पडून जाणार याच्यावरून. सो आय वॉज लिटल बिट स्केअर्ड, बट ते फ्लिप होणारं नव्हतं. सो इट वॉज ओके.
I mean, you just have to overcome your fear. That's it. And this stage actually requires your lot of strength and energy. So या पूर्ण नेटला पास करण्यामध्ये your energy goes very down. I mean, you just need a lot of strength to finish this, and I was very happy that I could finish it without failing. Then after difficult stage, ही stage थोडी easy होती and I could do it faster, and then I moved on to the last stage of second level. ही माझ्यासाठी बऱ्यापैकी डिफिकल्ट केली. आय वॉज ऑलमोस्ट अबाउट टू फॉल डाऊन, बट समहाव मी ती कंप्लीट केली आणि आम्ही निघालो थर्ड स्टेजला. आर यू एन्जॉयिंग युअर बर्थडे ट्रिप? Yes. Yes. लेट्स गो. This is the kind of thing which I generally like. This is what I call enjoyment Yes. rather than party and all. Let's go. Beautiful view, guys. I can look at it. Such a beautiful place. You know, I think in monsoon this is the best thing. Come on, baby, let's go. And this stage was also difficult, but not for him. But if you see clearly, लास्टच्या 2 रोप याने टँगल करून टाकल्या होत्या once he finished his. I mean, look at the height, guys. How are you feeling? Scared. Okay, that's good. मग माझा टर्न आला आणि मी थर्ड स्टेजच्या लास्ट ॲक्टिव्हिटीज कंप्लीट करायला गेले. अँड देन आफ्टर गोईंग देअर आय रिअलाइज की लास्ट जे 2 रूप आहेत त्या टँगल्ड आहेत. आय मीन आय गॉट सो स्टक्ड इन दॅट अँड टूक लॉट ऑफ टाईम फॉर मी टू फिगर इट आउट की मी पुढे कसं जाणार. आय मीन देर इज नो वे कमिंग बॅक ॲज वेल, राईट. समहाव आय डिड इट and moved further. So next stages ह्याच्यात सिम्पलच होत्या, सो वी कुड फिनिश इट सूनर. आणि त्या करता करताच 1 वाजला आणि इथे 1 to 2 PM इज द लंच टायमिंग. सो आम्ही गेलो लंच करायला अँड अथांग मम्मी पप्पा यांनी पण आम्हाला जॉईन केलं. काय बघितलं आता? Pigeon. पिजन बघितला. त्याला ते अंकल काय करत होते? Pigeon ना. मॅजिक करत होते. काय करत होते? Magic. Apeksha. Rain dance section. That's the kids play area. मग पोस्ट लंच आम्ही नेक्स्ट ॲक्टिव्हिटीज स्टार्ट केल्या. ही आहे रॅपलिंग. आम्हाला ठीकठाक वाटलं. खूप एक्साइटिंग नाही वाटली ही ॲक्टिव्हिटी. देन मी नाही केली आणि देन वी मूव्ड ऑन टू दिस बुल राईड which I'm always afraid to do, but he did it somehow because he wanted to. डॅडीने कसं केलं? मस्त केलं का? तुला करायचं? मग आम्ही अथांगला घेऊन ट्रॅम्पोलिन पार्कला गेलो. देन ही आहे 360 सायकलिंग. मी पण ट्राय केला काम करण्याचा, पण मला खूप भीती वाटत होती ते करताना. बट सुदर्शन डिड इट आणि थोडं तुम्हाला गरगरायला होईल इफ यू हॅव अ मोशन सिकनेस. मग आम्ही केलं रिमेनिंग ॲक्टिव्हिटीज, डार्ट अँड देन आर्चरी आणि मग झिपलाईन. झिपलाईन मी फर्स्ट टाईमच करत होती. मला थोडी भीती वाटत होती, बट स्टील आम्ही दोघांनी ते ॲक्टिव्हिटी केली आणि अथांग वॉज लुकिंग ॲट अस वाईल ही वॉज डाऊन देअर. सो तो पण खूप एक्सायटेड झाला होता. हे आहे अनादर ऑब्स्टॅकल रेस आणि आम्ही पूर्ण ऑब्स्टॅकल्स कंप्लीट केले आणि अथांगला पण आमच्यासोबत ऑब्स्टॅकल करायचे होते, म्हणून तो मध्ये मध्ये येत होता. सो त्यानेही आमच्यासोबत एन्जॉय केलं आणि पप्पांनीही थोडं ट्राय केला ऑब्स्टॅकल कंप्लीट करण्याचा. लुक ॲट हिम. आय मीन ही जस्ट 2.5 years अँड ही वॉन्ट्स टू डू एव्हरीथिंग विथ अस. इजंट दॅट अमेझिंग? Atang did a great job. Yes.
तिथं नाही झाला आता. तो कसा होता तुझा डे? हा, इट वॉज अ ग्रेट डे. ओ हा, इट वॉज माय बर्थडे बाय द वे. यस. किती घाम आलाय. सेम इयर. सन किस्ड. सन बनून गेलाय. चलो बाय. बाय बाय. नेक्स्ट डेसाठी आम्ही घेतले होते टोपॅज ग्लास टेंट. सो आम्ही रूमवर गेलो, थोडा रेस्ट केला आणि मग रेडी होऊन गेलो बर्थडे डिनरसाठी. आय मीन त्या दिवशी खूप छान वाईब होतं. इट वॉज अ संडे नाईट आणि अथांग बघा किती छान जेवत आहे. सो त्यानंतर आम्ही केला बर्थडे बॉयसोबत थोडासा कपल डान्स. ही आहे नेक्स्ट मॉर्निंग. सो आम्ही रात्री जाऊन फक्त रेस्ट केला. सो ह्या आहे इंटरनल आम्ही इथे आलो आहे ब्रेकफास्ट करायला. इथे आहे ज्यूस आणि वी हॅव अ सेव्हरल फ्रूट्स. आय हॅव ऑलरेडी टेकन द फ्रूट्स, सो मी ते नाही घेते. नेक्स्ट इथे आहे इडली. लेट्स टेक सम इडली. बट या देर आर ॲक्च्युली 2 टाईप्स ऑफ इडली. दिस इज नॉर्मल इडली अँड दिस इज मसाला इडली. So I want to have the masala idli. So we'll take 2 of them. Chutney, sambar, and then medu vada. आणि तिथे ऑप्शन आहे पुरी भाजी. So puri, and then here is bhaji, and here is I think aloo paratha. Good. And then our Indian favorite poha. Even mine. And today is Sabudana, Shravan wow. Somvar, khichdi as well. And here is a gulab jamun. Wow. Oh my god, I have not eaten gulab jamun since 6 months, I guess. Banana cake, muffin, and croissant. Tea and a coffee counter over here with the cookies and the sachets provided. And then this is the toaster. You have an option for brown and white bread, and they have given a butter and jam. भैया यहाँ पे क्या है, लाइफ काउंटर है क्या? डोसा एंड ऑल. डोसा उत्तप्पा और यहाँ पे ऑमलेट. ठीक आहे. सो आम्ही खूप छान ब्रेकफास्ट एन्जॉय केला आणि मग निघालो पुन्हा आमच्या रूम्सकडे. अथांगने पण छान एन्जॉय केलं. तो खूप ग्रीनरी होती त्यामुळे त्याला खूप मजा येत होती फक्त इकडून तिकडे फिरायला. सो आता मी तुम्हाला देणार आहे आमच्या रूमचा टूर. ही आहे एंट्रन्स आणि एंट्रन्सच्या बाहेर पण त्यांनी असं कॉफी टेबल आणि 2 चेअर्स ठेवलेल्या आहेत. आणि वेन यू गो इनसाइड हे जे पूर्ण कर्टन्स आहे ते पूर्ण ग्लास आहे. इफ यू वॉन्ट टू ओपन दॅट यू कॅन ओपन. सो पूर्ण मग ते व्ह्यू दिसतो बाहेरचा. हा आहे मिरर. आय एम चेकिंग आउट माय सेल्फ. आणि मग तिथे आहे टी व्ही युनिट अँड सीलिंग पण असं त्यांचं डोम टाईप बनलेलं आहे. मग तिथे आहे कबर्ड अँड बेड. पसारा आहे. सो काइंडली इग्नोर दॅट पसारा बिकॉज आम्ही जायच्या वेळी मी हा व्हिडिओ शूट करते. आणि तिथे एक सोफा कम बेड पण आहे. सो इफ यू आर लाईक 3 पीपल यू कॅन मॅनेज इन दॅट 1 रूम. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट ऑफ दॅट रूम वॉज द बाथरूम. हे बाथरूम होतं ओपन बाथरूम. सो इट वॉज अ नाईस थिंग. सो आम्ही मग थोडा रेस्ट करून मग आम्ही चेकआउट केलं आणि देन आम्ही निघालो आमच्या घरी जायला. Athang, let's go home. Let's go. Let's go home. So that's it for this video, guys. See you in the next one, and do not forget to like, share, and subscribe to my channel. Bye Slept through the bye. day, feeling uneasy, I push it away. 'Cause tonight I'm